एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. धुंदी गुलाबी की वेडेपणा म्हणा. 5 शब्दात लव्ह स्टोरीचा क्लायमॅक्स. आधी कॉफी, फ्रेंडशिप, फिल्म, डिनर आणि मग प्रपोज. म्हटलं मधल्या स्टेप्स लवकर लवकर पार करू, म्हणजे प्रपोज करता येईल ना. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना. तुम्हाला आवडलीस. आय एम सो हॅपी. फायनली माझी लव्ह स्टोरी 2nd इयर वर गेलेली आहे. नाही जगू शकत तुमच्याशिवाय. भेटले नैना तरी तो पुन्हा प्रेम प्रेम म्हणतात ते. काय होतं? कुठे काय? कधी घरी दारावरी मन घुटमळते, कधी अंगणी हे धावते, हर खुणी धुन जुनी मन गुणगुणते, कधी एक. आई घाबरू नका, छोटासाच अपघात झालाय. मी डॉक्टरांकडे नेऊन आणलंय त्यांना. तू ते एक शब्दही बोलू नको माझ्याशी. मी रूम मध्ये नेते तुम्हाला. चला. काही गरज नाही. इथपर्यंत आलेच ना सोडायला, तेच खूप झालंय. स्वानंदीला या घरात आणण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत. म्हणजे मी किंवा स्वानंदी, आम्हा दोघींपैकी तुला एकीचीच निवड करावी लागेल. स्वानंदीसाठी एक घरच काय, पण स्वतः घाण राहून पैसे मिळाले असते ना तर तेही केलं असतं. गजऱ्याने आपली लव्ह स्टोरी सुरू झाली ना, त्याचा शेवट असा व्हावा. सॉरी स्वानंदी, असं काय होईल याची मला कल्पना नव्हती. तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. पण हे तुला सांगायला मी किती दिवस घेतले. मी तर अजूनही सांगितलं नाहीये. खरं सांगू, मला आता असं वाटतंय धावत तुमच्या जवळ यावं आणि तुम्हाला सांगावं आय लव्ह यू. आय लव्ह यू. असं खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि ते कायम राहील. मला माहिती आहे ते, आणि मी तुला किती त्रास दिला ना. मला तू डोळ्यासमोरही नकोयस, पण तरीही सतत मी तुला माझ्या सोबत ठेवणार आहे. ललिताला हे लग्न नकोय, पण मी तुझ्या साक्षीनं स्वानंदीला जहागीरदारांची सून बनवणारच. नील आणि स्वानंदीला एकत्र आणणारच. हे लग्न निर्विघ्नपणे पार पडलं
तरच मी वच्छी, नाही तर मी तुच्छी. प्रसाद, अरे काय ऑफिसला जरा निघालास? हो आई, मला बसून बसून कंटाळा आलाय खूप. इंद्रनील, अरे आरामाची गरज आहे तुला. 2 दिवस तरी थांब घरी. आई, माझं मन लागत नाहीये. मला जाऊ दे, बरं वाटेल. अरे ते एवढं म्हणते तर थांब ना. तुझी काळजी वाटते म्हणूनच म्हणते ना ती. बाबा, इंद्रनील, तुला शपथ आहे माझी. येऊ का ग? हाय वच्ची मावशी, सकाळीच? अगं बाई, नीलची तब्येत बघायला आली. अगं बाई, हा तयार होऊन बाहेर चाललाय. का रे बाळा, दवाखान्यात चाललास का? बरं वाटतंय ना तुला? हा, कशी आहे तब्येत? वच्ची मावशी, हो हो. एका दमात किती प्रश्न विचारते त्याला. काळजी वाटते ग पोराची. कसा चेहरा सुकलाय बघ ना बिचाऱ्याचा. काल दिवसभर मला त्याची चिंता वाटत होती. ललिता, 50 लाखाचं नुकसान सहन करण्याची जर तुझी ऐपत असती ना, तुझ्या मुलाच्या मनावर एवढं दडपण आलं नसतं. वच्छी मावशी, काय बोलताय तुम्ही? तुम्ही आईचा अपमान करताय. नाही रे, खरं बोलते मी. अरे काल तुझी आईच मला म्हणत होती, जीवापुढे पैशाला किंमत नाही, पण 50 लाख रुपये ही काही थोडी थोडकी रक्कम नाही ना रे. त्यामुळे मी आता मोठ्या घराण्यातल्या मुलीशी माझ्या मुलाची सोयरीक जुळवणार आहे. म्हणालीस ना? आई, काय बोलताय वच्छी मावशी? हे खरं कारण आहे? पण तू मला काल सांगितलंस की तुला माझी काळजी वाटते, म्हणून तू हे सगळं करते. अरे राजा, तुझ्या जीवाची काळजी जर तुझ्या आईला असती ना, तर काल स्वानंदीचा असा अपमान केला नसता तिनं. असं बोलली स्वानंदीला? ऐकलंस ना, तू होतास ना तिथे. ललिता, काय ऐकतोय मी ललिता? मग कशाला काल रात्रभर रडत होतीस? एक मिनिट थांबलेलं नाहीये रडायची. कशाला सारखं म्हणत होतीस स्वानंदीला काय वाटेल, स्वानंदीला काय वाटेल? कशाला तिची एवढी काळजी? सांग ना, सांग. काय सांगू?
जीवाच्या भीतीने मी लग्न मोडते असं सांगितलं असतं ना तर सगळ्यांनी मलाच समजावलं असतं. आणि इंद्रनील तुझी अवस्था बघून खरंच खूप घाबरून गेले होते रे मी. स्वानंदीच्या बहिणीला ऍक्सिडेंट झाला पण ती तुला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हाच ठरवलं तुम्हाला दोघांना एकमेकांपासून लांब ठेवायचं. तुझ्या जीवावर काही बेतलं असतं म्हणजे. पण खरं कारण सांगून काही उपयोगच नव्हता म्हणून मग मी पैशाचं कारण सांगितलं. आणि स्वानंदीला उगाच बोलले मुद्दाम बोलले तिला. पण मला अजिबात बरं वाटत नव्हतं तिला असं बोलताना. पण दुसरा काही पर्यायच नव्हता इलाजच नव्हता माझ्याकडे. मावशी खरंच माफ करा मला. झालं गेलं ना ते सगळं विसरून जा आणि त्या दोन्ही मुलांना तुमचा आशीर्वाद असू दे. आता काही माझ्या हातात नाहीये. सांगितलं मी देशपांड्यांना हे लग्न मोडून टाका. नाही नाही देशपांड्यांशी काय बोलायचं ना ते आम्ही बघून घेऊ. पण तुम्हाला कळले ना माझी बाजू. तुझी बाजू कळली म्हणून तर सतरांदा येते ना ग तुझ्या दाराशी तुझ्या शिव्या खायला. कच्ची मावशी नका हो असं बोलू. मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालंय. नील तू रागवू नकोस बाळा. मला तुझ्या आईचा अपमान नव्हता करायचा. मला फक्त तुझं आणि स्वानंदीचं नातं टिकवायचं होतं रे. पण काल हिनं जे बोल लावला ना स्वानंदीला त्यावेळी मला तुम्हा दोघांची अवस्था बघवत नव्हती रे राजा. ठीक आहे. येते मी ललिता. आता सगळं नीट होईल. पण तू काळजी घे. ललिताबाई चला आता त्या देशपांडेंच्या घरी. हे लग्न मोडलं ना तर आपली अवस्था ना घर का ना घाट का अशी होऊन जाईल. हे काय हे सगळं असं का ठेवलेस? तू बोलत का नाही स्वानंदी? हे काय करतेस तू? आई ह्या सगळ्या गोष्टी यांनी दिल्या होत्या मला. त्या परत पाठवायला लागतील ना.
आनंदी अगं तू आधी बोलून तर घे ना नीरशी. कशी बोलू काका? हे तर माझा फोन सुद्धा घेत नाही. अवॉइड करतायत मला. आता फक्त ही अंगठी. थांब स्वानंदी. अंगठी नको काढू. आई, अगं तू बोलत नाहीये तुझ्याशी. त्याला काहीतरी कारण असू शकतं ना. इच्छा असूनही त्याला तुझ्याशी बोलता येत नसेल. कोणीतरी अडवलं असू शकतं ना. तुम्ही दोघं असे अचानक? काय झालंय? वसंतराव, तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. थोडं खाजगी आहे. स्वानंदी, तू आज जा बाळा. तुम्ही बसा बोलत. मी जरा अनिताला सांगून चहाचं बघते. नाही आई, तू थांब. हेमंतही थांबेल. आम्हाला जे तुमच्याशी बोलायचंय ते ऐकून स्वानंदीला वाईट वाटलं असतं. रडलीही असती. बरं झालं तुम्ही तिला हात पाठवलं ते. काय झालं ललिताताई? तुम्ही इतक्या हळव्या का झाल्यात? तुम्ही आधी बसा पाहू. बसा, मग बोलू आपण. या. अंजलीताई, तुम्ही कशा वागताय माझ्याशी आणि मी कशी वागली तुमच्याशी? शरम वाटते हो माझी मला. तुम्ही माफ केलं म्हणा, त्याशिवाय बोलणार नाही आम्ही. ललिताबाई, अहो असं झालंय तरी काय? मी सांगतो. हिच्याच्याने नाही बोलवणार एवढं. खूप बेचैन झाली ती. त्या दिवशी स्वानंदी इंद्रनीलला घेऊन आमच्या घरी आली तेव्हा ही स्वानंदीशी नीट नाही वागली. त्यानंतर तुम्ही दोघं आलात. या विषयावर बोलायलाही मला कसं तरी वाटतंय. आमच्या घरी पाहुणे मंडळी आली, तेही तुमच्यासारखे आमचे व्याही. पण आम्ही त्यांच्याशी अत्यंत कोरडेपणाने वागलो. त्यांचा अपमान होईल असं बोललो. कशी सुरुवात करावी ते मला कळत नाहीये वसंतराव. पण ललिता त्या दिवशी उगीच नाही असं वागली हो.
तिच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. माफ करा, पण मला काही समजत नाहीये. आम्ही तुमच्या योग्यतेचे नाही राहिलो आता. कसं लावून द्यायचं हो लग्न हे? माधवराव, तुम्ही बोला, काय झालं नक्की? क्षीरसागर प्रकरणात आम्ही पुरते कंगाल झालेलो आहोत. $50 लाखांचे दागिने गेले, सेव्हिंग संपलं, होतं नव्हतं सगळं गेलं वसंतराव. आमच्याकडे फक्त जानकी वहिनीचे दागिने तेवढे शिल्लक राहिलेले आहेत, बाकी काहीही नाही. दिवाळी निघालंय म्हणालात तरी चालेल. आता अशा परिस्थितीत आम्ही हे लग्न लावून देऊ शकत नाही.